शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि मुलं घरी म्हटलं की त्यांना सारखं काही ना काहीतरी खायला लागतं, तर त्यावेळी तुम्ही त्यांना अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे लाडू करून खायला देऊ शकता। त्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, थोडंसं मीठ, पाव कप तूप टाकून याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि लगेचच या पिठाचे आपल्याला छोटे छोटे मुटके तयार करायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तेल गरम करायला ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे मुटके आपल्याला छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार करून नक्की खायला घाला। आता मुटके तळून झालेले आहेत, लगेच आपल्याला याला असं तुकड्यांमध्ये बारीक करायचं आहे। सगळे तुकडे तयार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकायचं आणि याची एकदम बारीक अशी पावडर तयार करायची आहे। सगळ्या मुटक्यांची पावडर तयार करून झाली की जरा वेळ याला साईडला ठेवायचं आणि गॅसवरती कढाईमध्ये अर्धा कप तूप टाकून घेतलं। तूप वितळलं की यामध्ये 1 कप भरून गूळ टाकायचा आहे। आता गूळ सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती तुपामध्ये पूर्ण वितळवून घ्यायचा आहे आणि लगेच याला आपण तयार केलेल्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे। सोबतच भाजलेले थोडेसे ड्रायफ्रुट्स, विलायची पावडर टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच या मिश्रणाचे लाडू वळायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की करून पहा, खूप म्हणजे खूप छान लागतात खायला। थँक्यू।